माझं नाव सरस्वती बोंगाडे गायधने. मी वरटीवरून MI लाईफस्टाईलमध्ये DTC या रँकवर काम करत आहे. आज माझ्या टीममधल्या जे धनतोडे फॅमिली आहे, माझे अपकमिंग TC, त्यांच्या थ्रू मी एक नागपूरजवळ किशोरी गाव आहे, तिथे एक जॉईंट पेंट्स आणि महिलांसाठी त्याचा जो आम्ही रिझल्ट दिलेला आहे त्याच्या संदर्भात आपण आज ह्याच्या मॅडम आहेत किशोरीच्या, त्यांच्यासोबत त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या आजारावर ट्रीटमेंट केला ते आता त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ. माझं नाव गीता जयसिंग ढोबळे आहे. मी केसुरीला राहते. मला खूप त्रास होता कमरेचा आणि मी चालू सुद्धा शकत नव्हती, वावरात सुद्धा जाऊ शकत नव्हती. माझे लहान लहान मुलं होते, मी काम सुद्धा करू शकत नव्हती. मी घरचे कामं सुद्धा करू शकत नव्हती, कपडे सुद्धा धुवू शकत नव्हती, भांडी सुद्धा घासू शकत नव्हती आणि झाडू सुद्धा लावू शकत नव्हती. इतका मला त्रास होता. मी दवाखाने वगैरे केले पण मला काहीही आराम झालेला नाही. मी पुष्कळचे दवाखाने केले तरी पण मला आराम झालेला नाही. अखेर मी रडू रडू कामं करत होती आणि मी माझ्या मुलांवर राग काढत होती ही कामं करत नाही तुम्ही मुली. मला खूपच असा त्रास होता की मी काहीही कामं करू शकत नव्हती. एक दिवस मी कंटाळली आणि घरच्या माणसांवर सुद्धा कंटाळली की मला दवाखाना करत असाल तर ठीक, नाही तर मी वावरात सुद्धा आज येणारही नाही आणि मी हे घरचे कामं करीन आणि घरीच राहीन, पण शेतावर मी कधीही येणार नाही. मी अशी रागाने आणि कंटाळून कधी कधी खूप त्यांच्यासोबत तोंड वाजवत होती. ते नेहमी मला दवाखान्यात वगैरे नेत होते. मला कधी त्यांनी दवाखान्यात न्यायला कधीही मना केली नाही. दवाखान्यात सुद्धा नेत होते मला, जिथं जिथं मी म्हणत होते तिथं तिथं मला नेत होते. पण मला तात्पुरता आराम पडत होतं, पण मला तात्पुरता आराम पडून मी कामं करू शकत होती फक्त. परंतु मला त्या औषधीनं तात्पुरता आराम पडून मी तात्पुरतेच कामं करून जशाची लंका तशीच माझी, म्हणजे जसेनी तशीच अजून दुखायला लागायची, अजून मी त्रासून गेली होती. परंतु माझ्या घरासमोर असे जे व्यक्ती राहत होते त्यांची पत्नींचे सुद्धा अशी कंबर दुखत होती. एकदा माझ्या घरचेच म्हणाले की त्या बाईला आराम पडला तर तू सुद्धा गीता औषध घेऊन घे. मग मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना विचारपूस केली, ही औषध घेऊन तुम्हाला आराम पडला की नाही बा, मला पण तुमच्यासारखी औषध घ्यायची आहे बा. त्यांनी म्हटलं की तुम्ही पण घेऊ शकता. मग त्यांनी फोन लावला की या एका बाईला सुद्धा असा त्रास आहे तर देतात की औषध नाही बा म्हणून. ते मग त्यांनी फोन लावून बोलवलं आणि त्यांनी मला ही औषध घ्यायला लावली. मी ती औषध घेतली. मी 4-5 दिवस ती औषध खाल्ली, पण मला हळूहळू एकदम असा आराम वाटायला लागला की मी माझ्या घरच्या माणसाला सांगितलं की मला खरोखरच या औषधीने आराम पडला का. मग 8-10 दिवस झाले मला चांगलाच आराम पडला आणि आता 15-20 दिवस झाले मला असा खूपच असा कामावर सुद्धा पूर्ण करू शकते मी आणि वावरात सुद्धा जाऊ शकते. पण मी असं घरच्या माणसाला मी कधीच असं म्हटलं नाही की मला आता आराम पडला. तर मी एवढी म्हणजे आतुर झाली की घरच्या माणसाला मी म्हटलं की तुम्ही आता मी वावरात यायला तयार आहे, मी सर्वच करू शकते. पण माझ्यासाठी तुम्ही एवढे पैसे खर्च केलेले खूपच माझे, म्हणजे मी खूपच असा घरचा माणूस इतका चांगला मला मिळाला की मला सर्वच सुद्धा पैसे लावू शकता तुम्ही, हे सर्व करू शकता. पण मला जेवढे वावराचे तुम्ही कामं सांगाल तर मी करायला तयार आहे. असं म्हणजे माझं मन खूप असं मोठं झालं. पण मी माझ्या घरच्या माणसावर खूप म्हणजे अशी हे आहे की मला खूपच अशी खुशी आहे की माझ्या घरच्या माणूस माझ्यासाठी का करू शकते आणि का नाही हे मी माझ्या मन मला सांगते. पण मी तुम्हाला दुसऱ्यांना सांगू शकत नाही, सांगू पण शकते पण असं सांगण्यातही काही म्हणजे हे नाही. पण मी खूपच अशी म्हणजे माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली आणि तुम्ही नेहमी करू शकता अशी माझी खूपच इच्छा आहे.